नमस्कार। रायगड जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे आणि याला ऐतिहासिक वारसे देखील लाभलेले आहेत। पण ऐतिहासिक वारसे जपत या रायगड जिल्ह्याचा या एकंदरीत लोकसभा मतदारसंघाचा विकास झालाय का या 5 वर्षांमध्ये, तो आपण या लोकसभा मतदारसंघाचा मूड यामध्ये आपण पाहणार आहोत। महाराष्ट्राचा मूड काय आहे, राजकीय पक्षांचा मूड काय आहे आणि आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते चौदार तळ्याचं जिथे सत्याग्रह झाला होता ते चौदार तळ आहे आणि त्या ठिकाणी आपण सर्व राजकीय पक्षांची चर्चा करणार आहोत। नेमका राजकीय या ठिकाणी नेत्यांची भूमिका काय आहे, व्हिजन काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। या लोकसभा मतदारसंघामध्ये गेली 5 वर्ष आणि त्यापूर्वी देखील शिवसेनेचे अनंत गीते हे प्रतिनिधित्व करतायत आणि नेमका त्यांनी या 5 वर्षात काय विकास केला हे आपण जाणून घेणार आहोत। सत्ताधारी शिवसेना आहेत, राजकीय पक्ष देखील आपल्या सोबत असणार आहेत। या ठिकाणी राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे आहेत, आमदार आहेत आणि नंतर माजी आमदार माणिक जगताप जे आहेत ते काँग्रेस कडून आहेत। या ठिकाणी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आहेत आणि भाजपकडून राजे भोसले आहेत। ह्या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत। मी सध्या प्रथम जाणार आहे की शिवसेनेकडे, कारण शिवसेनेचे खासदार अनंत गीते याचं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। मला सांगा भरतजी, या 5 वर्षांमध्ये तुमच्या खासदारांनी अशी कुठली कामं केलेली आहेत जेणेकरून तुम्ही आता पुन्हा नागरिकांकडे मतं मागणार आहात? एक स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार म्हणून आणि गेले 30 वर्ष रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना 10 वर्ष रायगड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। या आत्ता आपण पाहत असणारा की गेले अनेक वर्ष रखडलेला आपला हा मुंबई गोवा हायवे त्याला चालना देण्याचं काम केंद्रामध्ये काम करत असताना गडकरी साहेबांच्या माध्यमातून स्वतः गीते साहेबांनी आता इंदापूर ते डायरेक्ट बांद्यापर्यंत ह्या कामाला सुरुवात झालेला आपल्या सर्वांना कल्पना आहे। सावित्रीचा पूल कोसळला होता, एकूण 6 महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पूल तयार करण्याचं काम या युती शासनाच्या माध्यमातून आणि गीते साहेबांच्या मतदारसंघामध्ये झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यानंतर या आता छोटे मोठे उद्योग हे त्यांनी याच ठिकाणी आपल्या इंडस्ट्रीमध्ये येऊ घातलेले आहेत। बरेचसे उद्योग आता आलेले आहेत। मोठा उद्योग एक पेपर मिलचा आणण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु पेपर मिलच्या माध्यमातून ज्या काय अडीअडचणी आहेत जागा जमिनीच्या त्या काय पूर्ण होऊ शकलेल्या नाही आहेत। त्यामुळे तो काय मोठा उद्योग काय आणू शकलेले नाही आहेत, आम्हाला त्याची पूर्ण कल्पना आहे। परंतु आज देश ज्या स्थितीमध्ये चाललेला आहे त्या देशाला सावरण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेना भाजपा युतीचं सरकार आणि त्यामध्ये येणारे असणारे गीते साहेब असणं गरजेचं आहे। भाजपचं याला समर्थन आहे का? निश्चितपणे सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये गेली 55 वर्ष जो विकास झाला नाही तो विकास सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि निश्चितपणे त्याच पद्धतीचा विकास या रायगड जिल्ह्यामध्ये देखील झालेला आहे। आपण जर का पाहायला गेलं आता सन्माननीय भरत शेट्टींनी सांगितलं त्याप्रमाणे की मग नॅशनल हायवे असेल म्हणजे गोव्यापर्यंतचा जो नॅशनल हायवे आहे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे गाव आहे आंबोडे तिथूनचा जो हायवे आहे, त्यानंतर रायगडसाठीचा जो हायवे आहे, अशी अनेक प्रकारची कामं या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संपूर्णपणे रायगडमध्ये चालू आहे। हे सगळं खासदार अनंत गीतेंनी केलं असं दावा आहे। काँग्रेसचे माणिक जगताप आहेत, हे सगळं पटते तुम्हाला? काय सांगतायत? आज 6 टर्म ते या ठिकाणी आहेत, तब्बल 30 वर्ष। त्याच्यात 2 वेळा ते केंद्रीय मंत्री होते। दोन्ही वेळच्या खात्यांमधला बारकाईने अभ्यास तुम्ही केला तर आता ह्या ठिकाणी जे काही शिवसेनेच्या आमदारांनी गडकरींचं गुण गायले, पण गीतेंनी काय केलेलं सांगितलं नाही। पूल गडकरींनी बांधला, रस्ता गडकरींनी पुढे केला आणि म्हणून आज ह्यांच्याकडे अवघड म्हणजे अवजड खात्याचा उद्योग आहे, पण ते अवघड झालेलं आहे। या ठिकाणावरून जे काही रोजगार मिळायला पाहिजे होते काही मिळू शकले नाहीत। आज जे काही म्हणाले की मागच्या सरकारमध्ये काय केलं गेलं नाही, हा रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे। या औद्योगिक जिल्ह्यामध्ये आज काँग्रेसचा त्यावेळच्या सरकारमध्ये आज RCF सारखा कारखाना असेल, IPL सारखा असेल, JNPT सारखे असेल, हे मोठमोठे प्रकल्प आले, पण ह्यांच्या काळामध्ये कुठला एकही प्रकल्प या ठिकाणी येऊ शकलेला नाही। हायवेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षाचा आहे, आजही तो पूर्ण होईल त्यावेळेला आता म्हणतील सुरू केलेला आहे। हायवे आम्ही अनेक वर्ष सुरूच पाहतो या ठिकाणी आहोत आणि म्हणून टोटल सगळ्या स्तरावरती फेल गेलेले लोक आहेत। हे कोकण जे आहे हे जसं ऐतिहासिक आहे तसं कृषीप्रधान आहे। या ठिकाणी पर्यटनाला चालना आहे, फलोत्पादनाला चालना आहे। अशा प्रकारचे जर का उद्योग या ठिकाणी आणले तर आज आमचा मुंबईचा जो काही या ठिकाणी कोकणातला माणूस आहे हा इतर ठिकाणी नोकरीला का जातो? तसा कुठलाही उद्योग इथे आणलेला नाही, कसलाही नाही, काही काम या ठिकाणी केलेलं नाही। ठीक आहे, आपण अनिकेत तटकरेंकडून विचारूया काय तुमचं मत आहे की जे म्हणतायत त्यांनी दावे केलेले आम्ही एवढी विकास कामं केलेली आहेत, या संदर्भात तुमचं काय मत आहे? आपण पाहिलं तर मगाशी माणिकाबांनी सुद्धा सांगितलं, आज जिल्ह्यातली जी आपण परिस्थिती पाहिली किंबहुना 6 टर्म खासदार शिवसेनेला निवडून दिलं
पण त्यांनी नक्की विकास काय केला हे छातीटोकपणाने सांगू शकत नाही. हे दुर्दैवी बाब आपल्या सर्वांच्या समोर आता निश्चितच आली. आज ह्या मतदारसंघाने केंद्रामध्ये 5 वर्ष मंत्रिपद भूषवतात. अवघड खात्याचं मंत्रिपद आहे. आता खरं पाहिलं तर मध्यंतरी त्यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं की माझ्या मनात होतं पण माननीय पंतप्रधानांच्या मनामध्ये नव्हतं की इथं कुठला कारखाना द्यावा. आता ही जर वस्तुस्थिती असेल तर मग ज्या कोकणाच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या बाबतीत तुमच्या कुठल्या संवेदना नाहीत हे सुद्धा ठळकपणाने ह्या वाक्यातनं दिसून येतात. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर काही बोलता येत नाही. फक्त स्वच्छ चारित्र्यवान आहे एवढंच फक्त लोकांसमोर नेलं. समाजाच्या आणि जातीच्या नावावर मतं मागितली की फक्त आपल्या राजकीय पोळी भाजण्याचं काम गेल्या 6 टर्ममध्ये दुर्दैवीरित्या ह्या पूर्ण परिसराने अनुभवलेलं आपण चित्र दुर्दैवी. विकास केला नाही असा तुमचा दावा आहे. मी जातोय पुन्हा भरत गोगावलेंकडे, कारण खरंच आहे, कारण अनंत गीते हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री राहिलेत आणि त्यामुळे त्या संदर्भातून त्यांनी या मतदारसंघात कुठली योजना आणलेली आहेत. सर, काय सांगाल, किती रोजगार तुम्ही या मतदारसंघात आणलेले आहेत, याची काय आकडेवारी देऊ शकता? जवळजवळ हजारो लोकांना आम्ही रोजगार दिलेला आहे आमच्या MIDC मधून. आपण पाहिलेलं असेल की याच ठिकाणी मगाशी माणिकरावांनी सांगितलं, आता अवजड जे काय सांगतायत ते शब्द थोडंसं त्यांना अडकळतोय. हरकत नाही आहे. शब्द 23 तारखेनंतर तो बरोबर परत येईल तसंच त्या लाईनीवरती. अवघड आहे का अवजड आहे ते मग 23 एप्रिलच्या नंतर मग आपल्याला कळल. ते म्हणजे आम्हाला कल्पना आहे की आता अनिकेतने सांगितलं त्याप्रमाणे की पंतप्रधान आणि त्यानंतर गडकरी साहेबांनी सांगितलं की ज्या ज्या खात्याचे जे मंत्री आहेत त्याच खात्यातून निधी येत असतो. आता गडकरी बांधकाम खात्याचे आणि संपूर्ण देशाचे मंत्री असल्यामुळे त्यांना ते द्यावं लागलं. कोणतरी मागणारा तर असायला पाहिजे. तिथं प्रतिनिधित्व करतो त्याचा तर हक्क आहे की जिथं जो प्रतिनिधी करणार नाही त्याचा हक्क पोचतो का? त्यांनी त्यांचं काम केलं, पैसे देण्याचं. ह्यांनी मागण्याचं काम केलं, त्यांनी देण्याचं काम केलं. जो काय पेपर मिलचा कारखाना होता त्याच्यामध्ये जे काय अडथळे आणि त्रुटी आल्या त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं होतं ते की माझ्या मनामध्ये होतं सगळं होतं, पण त्याला जे काय अडथळे आले त्यामुळे मी आणू शकलो आणि त्यांनी मान्य केलं. परंतु एक मोठा प्रकल्प नाणारसारखा येऊ घातलेला होता की जो अडचणीचा होता, लोकांना नको होता. शिवसेनेने त्याच्यावरती आवाज उठवून सांगितलं ना, युती होईल नाणार प्रकल्प घालवत असाल तर. प्रकल्प असावा तर तो योग्य रीतीने लोकांच्या जीवनाशी खेळणारा नसावा. आणि त्या माध्यमातूनच कित्येक लोकांच्या मागण्या होत्या तरी पण आम्ही सांगितलं नाही. जनतेचं म्हणणं आहे तर आम्हाला नाही आहे. आज आपण पाहताय JNPT सारखा केवढा प्रकल्प होता आणि आता केवढा मोठा प्रकल्प ह्या युतीच्या शासनामध्ये सन्माननीय पंतप्रधान आणि गडकरी साहेबांनी दिलेलं हे कोणाला नाकारता येणार नाही. आज हजारो लोकांना नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या. पूर्वीचे आलेले जे काय प्रकल्प आहेत IPCL असेल किंवा अन्य काय मग सांगितलं, आमचं म्हणणं बरोबर त्याबद्दल काय नाही. गेले अनेक वर्ष आपण राज्य करत होतात, आपण सत्तेत होतात, सगळं होतात, तरी पण एवढ्या ह्याच्यामध्ये पण लोकांनी 6 टर्म गीते साहेबांनाच का निवडून दिलं याचा पण कोड आहे ना. काहीतरी जादू गीते साहेबांकडे आहे की नाही. केंद्रातला प्रकल्प असा कुठला आणलाय तुम्ही या 5 वर्षात असेल किंवा त्याच्या आधी? केंद्रातला प्रकल्प आम्ही नॅशनल हायवेचा मगाशी सांगितलं, मानेकरांनी सांगितलं मगाशी की गेली 15 वर्ष आम्ही राबवतोय. 15 वर्ष राबवत नाहीत, गेली 6-7 वर्ष तो प्रकल्प अर्धवट राहिला आणि तो अर्धवट राहिलेला प्रकल्प आता आपलं सरकार हे पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि तो आम्ही नेतोय ना. गोव्यापर्यंत जे हजारो लोकांचे जीव गेलेले आहेत ते वाचवण्याचं काम आम्ही पहिलं करतोय आणि त्यासाठी हा महत्वाचा प्रकल्प आम्ही राबवतोय. ते उत्तर घेऊयात. ते म्हणतात की त्यांनी हा प्रकल्प आणलेला आहे जो आपण मुंबई गोवा हायवेचा प्रकल्प, एवढा मोठा प्रकल्प आहे. मी अतिशय बारकाईने आमदार गोगावलेंचं ऐकतोय. तुम्ही त्यांना एकच विचारताय की 5 वर्षात एक गीतेंनी आणलेला प्रकल्प सांगा. ते 10 मिनिटं बोलतायत पण त्यांना एकही प्रकल्प या ठिकाणी सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी काय केलेलं नाही. जो हायवे आहे हा काँग्रेसच्या काळात सुरू झालाय तो कॅरी फॉरवर्ड आहे. कुणी सरकार आलं तर तो पुढे जाणार आहे. आज मगाशी त्यांनी भरत शेटणी सांगितलं, आमदार साहेबांनी सांगितलं JNPTचं किंवा काय, म्हणजे फक्त प्रधानमंत्री आणि गडकरी साहेबांवरच फक्त मतं मागायची. स्थानिक खासदारांनी काय केलं याच्या बाबतीत बोलायचंच नाही. आपण पाहिलं तर आत्ता 5 वर्षाची टर्म त्यांना मिळाली. पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या सुद्धा मंत्रिमंडळामध्ये अर्थ राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं. ऊर्जा मंत्री पदाचा पूर्णपणाने कारभार त्यांच्याकडे होता. नक्की त्या काळामध्ये सुद्धा अर्थमंत्री म्हणून त्यांनी ह्या भागामध्ये किती निधी आणला. केंद्रामध्ये असलेल्या मंत्री महोदयांना आपल्या विभागाने फक्त निवडून दिलं, त्याच्या पलीकडे कोकणासाठी किंवा रायगडसाठी ठोसपणाने काय केलंय. मग आरोग्य क्षेत्रामध्ये असेल,
शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, तरुणांच्या रोजगारांच्या संदर्भात असतील, माझ्या कोळी मच्छीमार बांधवांच्या संदर्भात असेल, पर्यटनाच्या संदर्भात असेल, माता भगिनींना सक्षमीकरणाच्या संदर्भात असेल, कुठलंही काम आज ठोसपणाने विद्यमान खासदार जे केंद्रामध्ये मंत्री आहेत हे सांगू शकत नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण सत्ताधारी पक्षाकडून घेऊयात. अजूनही इतर मुद्द्यावर आपण चर्चा करूयात. घेऊया एक छोटीशी विश्रांती. या मतदारसंघात किती टक्के निधीचा वापर करण्यात आलेला आहे आपण सत्ताधारी पक्षाकडून जाणून घेऊयात. माझ्यासोबत भरत गोगावले आहेत. सर, काय सांगाल, या 5 वर्षामध्ये किती टक्के निधी तुम्ही या मतदारसंघात आणला, याचे काय आकडेवारी देऊ शकता का? या मतदारसंघामध्ये माझ्या तर या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये टोटल जर आज पाहिलंच, मग असे काही लोकांनी सांगितलं एसट्या बंद झाल्या, काय झाल्या, एसट्या बंद झालेल्या आम्ही चालू करायचा प्रयत्न केलेला आहे. आज मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विणलं जात आहे. त्याच माध्यमातून या माझ्या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 50 कोटीचा निधी आत्ता मी ह्या गेल्या 2 वर्षामध्ये आणून त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि काही कामं सुरू आहेत. त्यानंतर इतर हेडखाली जो काही निधी आहे तोही आणलेला आहे. आता लोक उगाच आम्हाला निवडून देतात का? 2-2 टर्म तर निवडून दिले लोकांनी, काहीतरी विश्वास असू शकतं. 6-6 टर्म वेळेला गीते साहेबांना निवडून दिलं, काहीतरी त्यांच्याबद्दल आदरयुक्त काहीतरी असावं. ठीक आहे, आता विरोधकांना ते बोलणंच आहे, करणंच आहे, त्याबद्दल दुमत नाही. आम्ही जनतेशी आमची नाळ बांधलेली आहे, ह्यांची वेगळी नाळ बांधलेली आहे, त्याला आमचा काय दोष नाही. संपूर्ण येणारा निधी असेल किंवा काही असेल हा त्यांचा 1ही रुपया शिल्लक राहत नाही आहे. हे पहिले खासदार आहेत की पहिला निधी वापरून पूर्ण करणारे. कुठे कुठे वापरलाय हा निधी, तर जरा तुम्ही जनतेला सांगा. निधी ग्रामीण भागामध्ये, गावागावामध्ये हा निधी वापरला जातो आणि त्याची संपूर्ण माहिती आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे ही सगळी मिळू शकते किंवा 5 वर्षामध्ये त्यांचा निधी काही शिल्लक आहे का, उलट उधारीमध्ये आहेत की अगोदर काही कामं केलेली आहेत, त्यांना खात्री आहे आणि त्याच्यामुळेच त्यांनी लोकांनी सांगितलेलं आहे. आणि ठीक आहे, गीते साहेब हे गीते साहेब आहेत, त्यांची तोड आणि जोड होऊ शकत नाही आहे. मगाशी काही मंडळीने आपल्याला सांगितलं, ती वस्तुस्थिती आहे. आता आम्ही सांगितलं ना, दूध का दूध पाणी का पाणी, हे आपल्याला कळेल. आणि लोकांनी मत देव पाण्यात बनवून ठेवले होते, हे आमची युती होईल नाही होईल, तर युती झालेली आहे. मतदारांचे काही प्रश्न असे आहेत की अद्यावत असं रुग्णालय रायगडमध्ये जिल्ह्यामध्ये नाही. पंचतारांकित MIDCचं काय झालं, हे काही प्रश्न जे आहेत त्यांना उत्तर काय? पंचतारांकित MIDC मध्ये बऱ्यापैकी कंपन्या आता येऊ घातल्या, मधल्या काळामध्ये नव्हत्या. आता जवळ तिथं जागाही शिल्लक राहिलेली नाही आहे. एवढ्या कंपन्या आज येऊ घातलेल्या आहेत, कंपनीचे कंस्ट्रक्शन कामं चालू आहेत. त्याच्यामुळे तिथल्या स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध करून आम्ही लोकांनी दिलेली आहे. कारण जो काय मधल्या 5 वर्ष 10 वर्षाच्या काळामध्ये जे काय ठप्प झालेलं होतं ते पुन्हा एकदा या 5 वर्षामध्ये पुन्हा वर आलेलं आहे. जाऊन कधी बघू शकता. आता इथनं आटपल्यानंतर एक कार्यकर्ता देतो 5 स्टारच्या MIDC मध्ये जाऊन आपण पाणी करू शकतो. मित्रपक्ष पण आहे, त्यांना विचारूया. कसं सांगाल तुम्ही, तुमचा मित्रपक्ष म्हणतोय की एवढी एवढी कामं या 5 वर्षात आपण केलेली आहेत, उद्योगधंदे असेल, पंचतारांकित असेल, रुग्णालय केले म्हणतात, पण ते सध्या कुठे दिसत नाहीयेत. तुमचं काय मत आहे? मी प्रथमतः माणिकरावांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी निश्चितपणे एक सांगितलं की गडकरी साहेबांनी, मोदी साहेबांनी या विकास केलेला आहे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं, मान्य केलं त्यांनी त्याचं. त्यामुळे त्यांचा मी आभार व्यक्त करतो की गडकरी साहेबांच्या माझा आपण सांगताय की हायवेचं काम 15 वर्षापूर्वी इंदापूरपर्यंत हायवेचं काम चालू झालं. काय अवस्था आहे त्या रस्त्याची, आणि 1 वर्षापूर्वी इंदापूरपासून झारापर्यंत काम चालू आहे, त्याची काय स्थिती आहे त्याचं बघा. पण ते म्हणतात त्यांच्या सरकारने हे सगळं सुरू केलंय. मी हेच सांगतोय तुम्हाला की 15 वर्षापूर्वी चालू झालेलं काम त्याची अवस्था बघा आणि आत्ताच्या सरकारने केलेल्या कामाची हे बघा. सन्मान्य तटकरे साहेबांनी आता सांगितलं, आता घोसाळकर साहेब आमदार म्हणून असते तर निश्चितपणे इथल्या लोकांना आनंद झाला असता की राष्ट्रवादीची स्थापना जी झालेली आहे की घराण्याला पाहिजे गादी म्हणून स्थापना केली राष्ट्रवादी. आज एक मिनिट, मगाशी त्यांनी सांगितलं की क्लिप बाहेर पडतायत, निश्चितपणे क्लिप पण बाहेर पडतायत. 15 वर्ष आपण ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये करत होतात, धरणांमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याच्या क्लिप पण संपूर्णपणे येत आहेत. आपण सांगत होतात की गीते साहेबांच्या बाबतीतलं खासदार कसा असावा, जर का खासदार कसा असावा तो निष्कलंक असावा. आपण 6 टर्म पूर्ण केल्यानंतर ज्याच्यावरती एकही डाग येत नाही, आणि तुम्ही सत्तेत असताना तुमच्यावरती तुम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये माखला होतात, तर तेव्हा जनता निश्चितपणे ठरवेल आणि त्याचा निकाल 23 तारखेला लागेल.
जगताप यांच्याकडून घेतोय. त्यांनी असं म्हटलंय की जे ते उत्तर देऊ शकले नाहीत की 5 वर्षामध्ये आम्ही निधी कुठे कुठे खर्च केलेला आहे, तो एक मुद्दा आहे. आणि या 15 वर्षामध्ये ज्या हायवेची अवस्था होती, दुरावस्था होती, ती या आघाडी सरकारमुळे झालेली आहे. याचं कसं उत्तर द्याल? हा हास्यास्पद प्रश्न आहे. पहिल्यांदा ते बोलले की मोदींचं आणि गडकरींची मी स्तुती केली, त्यांच्या शेजाऱ्यांनी केली, त्यांना करण्याशिवाय पर्याय नाही शिवसेनेच्या आमदारांना. आता एक मोठं बाटू कॉलेज आलं, दुसरं तिथं चालू शकतं का? ट्रामा केअर एक झालं, दुसरं तिथं आणू शकतो का आपण? तिथं काय कारण पाहिजे का? की ज्या ठिकाणी जी संख्या आहे त्याप्रमाणे ते तिथं आलेलं आहे. त्याच्यामुळे तो काय भाग नाही आहे. पण जो काय गेला हजारो लोकांचा जीव ह्या काँग्रेस पक्षांच्या राजवटीत गेला, तो वाचवण्याचं काम युतीचं सरकार आम्ही करतोय. त्यांनी योजना आणल्या सांगतायत, भूमिपूजन फक्त आम्ही केली, उद्घाटन हे करतात. सत्ता तुमच्याकडनं लोकांनी काढून घेतली, त्याला काय आमचा दोष आहे काय? त्यांना माहिती होतं हे पुढे सत्ता चालवण्याच्या काय ह्याच्यामध्ये हिसाबामध्ये दिसत नाही आहेत आणि म्हणून त्यांनी आपल्याकडे दिलेलं आहे. आणि त्याला माहिती आहे. आता आपल्यावरच उदाहरण घ्यायचं की त्यावेळेला त्यांनाही स्वतः इथं 2 वेळेला लोकांनी सांगितलं की माणिकराव आता थांबा तुम्ही, आणि त्याप्रमाणे थांबलेत ते, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आणखीन पण एक वेळेला आम्ही त्यांना थांबवतो. पण माझं एक सांगण्याचं तात्पर्य आहे की ज्या युतीमध्ये सत्ता आहे ते मिळून काम करतायत आणि आता जे आम्ही काम करतोय सगळे ते मिळून करतोय. मी मगाशी सांगितलं ह्यांनी सगळ्यांनी धसका घेतलेला आहे युती झाली म्हणून, आणि त्या लोकांना पूर्ण कल्पना आहे युती झाली आता आपला जय महाराष्ट्र ठरलेला आहे. त्याचं कारण की बऱ्याच दिग्गज मंडळींनी माघारपाळी घेतले की ज्यांनी त्यावेळेला वक्तव्य केलं आता मी इथं उभा राहतो, मी तिथं उभा राहतो, तो मी तिथं उभा राहतो. आता बऱ्याचशा लोकांनी युती झाल्यामुळे त्यातनं रणांगणातनं पळ काढायला सुरुवात केलेली आहे. आता कित्येक लोक युतीमध्ये समाविष्ट होत आहेत. यांची मंडळी आपण पाहत आहे की रोज कुठं ना कुठं तरी या मोठ्या लोकांचा कोण आमदार झालेला आहे, कोण खासदार झालेला आहे, कोण काय झालेलं आहे, सगळे प्रवेश करते होत आहे. ह्याचं कारण या लोकांना 100% खात्री आहे की या देशामध्ये आणि या राज्यामध्ये पुन्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही आहे. हा पूर्ण आत्मविश्वास आम्हाला. मी अनिकेतजीकडे जातोय. सर, काय सांगाल? जे म्हणतायत की पूर्णपणे आम्ही विकास केलेला आहे, पुन्हा एकदा आम्हाला आमचाच खासदार या ठिकाणी येईल असं त्यांचा दावा आहे, तुमचं काय मत आहे? त्या ठळकपणाने माननीय खासदार साहेबांचं एकही काम ते सांगू शकलेले नाहीत. तटकरे साहेबांच्या माध्यमातून आपण फक्त रोहा नगरपालिकेचा फक्त विषय घेऊ. गेल्या 2.5 वर्षामध्ये जवळजवळ 125 कोटी रुपयाची कामं क वर्ग नगरपालिकेमध्ये सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण आपल्याला चर्चा करायची आहे ती विकासात्मक चर्चा करायची आहे. घेऊ एक छोटीशी विश्रांती. पुढच्या 5 वर्षात राजकीय पक्षांचं व्हिजन काय आहे, कुठल्या खासदाराने कुठली कामं तो करणार आहे या 5 वर्षामध्ये, आणि रायगड जिल्ह्यातल्या या नागरिकांना तुम्ही काय देणार आहात? 5 वर्षामध्ये जर तुमचे खासदार निवडून आले पुन्हा, तर तुम्ही रायगडातल्या मतदारसंघातल्या नागरिकांना काय देणार? कुठला एक असा महत्वाचा प्रकल्प तुम्ही या ठिकाणी आणणार जेणेकरून रायगडमधली जी काही अस्थिरता जी आहे ती स्थिर होईल? थोडं मग असे सांगायचं राहून गेलं. माणिकरावांनी सांगितल्याप्रमाणे आज आमच्या संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला रायगड किल्ला, ज्या राजे शिवछत्रपती महाराजांच्या राजधानीचं ठिकाण, जवळजवळ 600 कोटी रुपये या युती शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत. त्याची कामं चालू आहेत की लाखो पर्यटक शिवभक्त ज्या रायगडवरती येऊन नतमस्तक होत असतात, आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बाब ज्या संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं होतं, तो रायगड किल्ला पुन्हा जसा होता तसा बनवून देण्याचं काम आदरणीय गीते साहेबांनी पाठपुरावा करून या सन्माननीय मोदी साहेब आणि या युती शासनाच्या माध्यमातून हे केलेले आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. त्यानंतर मंडणगड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव, त्या ठिकाणापासून तो भोर पंढरपूर रस्ता, त्यानंतर इथून महाडपासून जो 24 किलोमीटरचा पाचाडपर्यंतचा रायगडच्या पायथ्यापर्यंतचा रस्ता, तिकडून मानगावपासून जो पुन्हा एकदा तिकडं पाचाडपर्यंतचा रस्ता,
आणि या 21 गावांचं संवर्धन या प्राधिकरणाच्या माध्यमातून कामं चालू आहेत. पाच वर्षातलं मला एक 5 वर्षामध्ये जे काय आहे ते मिशन आम्ही ठरवलेलं आहे. तुम्हाला एक येत्या जनतेला कळू द्या. जनतेलाच कळून देण्यासाठी, जनतेच्या हितासाठी जे लागणारे जे प्रकल्प आहेत आणि लागणारे जे काही सोयी आहेत त्या निश्चितच या 5 वर्षामध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून, आदरणीय गीते साहेबांच्या माध्यमातून आणि या युती शासनाच्या माध्यमातून निश्चितच पूर्ण केल्या जातील. पुन्हा एकदा मोदी साहेब, फिर एक बार मोदी सरकार येणार आहे आणि ते आल्यानंतर या रायगडमध्ये आपण आता जो प्रश्न विचारलात, खास करून रायगडमध्ये आणि खास करून या महाडमध्ये, म्हणजे महाड हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, महाड विधानसभा मतदारसंघामध्ये जी ट्रेन नाही आहे, म्हणजे ट्रेनचं स्टेशन नाही आहे, तर संपूर्ण वीरपासून MIDC पर्यंत नवीन एक लाईन रेल्वेची चालू होणार आहे. तो सर्वात महत्त्वाचा त्यातला भाग आहे. त्याचबरोबर ही मागणी तर गेली 10 वर्षापासून आहे. निश्चितपणे मागणी आहे, पण त्याचा आता ती होण्यासाठी आलेली आहे आणि त्या तुम्ही जे बोललात की पुढच्या 5 वर्षात निश्चितपणे काय होणार आहे. आणि या महाडकरांना हसण्यासारखं नाही आहे. महाडकरांना खऱ्या अर्थानं गरज होती, कारण त्यावेळेला, आता मी त्या खोलात जात नाही, अंतुले साहेबांच्या बाबतीत बोललात, अंतुले साहेबांच्या पाठीत कोणी वार केले, स्टेशन का तिकडे गेलं, का महाडपर्यंत आलं नाही, या बाबतीत मी जात नाहीये. या बाबतीत मी हसण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. खऱ्या अर्थानं महाडला ज्या गरजा आहेत त्या गरजा करणं पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो रस्ता आहे, आता हा जो संपूर्णपणे रायगड किंवा रत्नागिरी जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी दापोली ते महाबळेश्वर हा जो रस्ता आहे की जेणेकरून महाबळेश्वरला जे आलेले पर्यटक असतील ते दापोलीला लवकरात लवकर जातील, किंवा दापोलीला आलेले जे पर्यटक असतील ते महाबळेश्वरला जातील. त्यासाठी दापोली ते महाबळेश्वर हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असलेला रस्ता, जो मुख्य रस्ता आहे, तो रस्त्याचं काम होणार आहे. त्याचबरोबर जो ह्या संपूर्णपणे मतदारसंघामध्ये ज्या एखादा मोठा प्रकल्प सन्मान्य गीते साहेबांनी त्या दिवशी 6.5 कोटीचा बस स्टँडचा, महाडच्या बस स्टँडचं भूमिपूजनाला आले होते, त्या भूमिपूजनाच्या दिवशीच सांगितलेलं आहे की येऊ घातलेल्या 5 वर्षामध्ये या महाड मतदारसंघामध्ये किंवा रायगड मतदारसंघामध्ये संपूर्णपणे एक मोठा प्रकल्प की जो फळं आणि संपूर्णपणे इथल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रकल्प हा व्हिजन असणार आहे. आपण या ठिकाणी काँग्रेसकडून जाणून घेऊयात काय तुमचं व्हिजन असणार आहे या 5 वर्षामध्ये, तुमचा खासदार जर निवडून आला तर. कोकणामध्ये काम करण्यासारखं पोटेन्शियल खूप आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातले, भारतातले मॅक्झिमम पर्यटक हे कोकणाच्या सागरी मार्गाकडे या ठिकाणी येतात. आणि म्हणून आम्हाला आमच्या खासदारांकडनं, सुनील तटकरेंकडनं अपेक्षा आहे की त्यांनी सागरी मार्ग जो 720 किलोमीटरचा आहे, जो अर्धवट राहिलेला आहे, तो त्यांनी पूर्ण केला पाहिजे. तरुणांना रोजगार आणण्याच्या दृष्टिकोनातून जसं बॅरिस्टर अंतुले असतील किंवा त्यावेळच्या काँग्रेसमधले जे काही नेते असतील ज्यांनी हे ऐतिहासिक प्रोजेक्ट आणले, असे जर का चांगले प्रोजेक्ट या ठिकाणी केमिकल विरहित आणले तर माझ्या असंख्य लोकांना या ठिकाणी रोजगार मिळू शकेल. दुसरा प्रश्न असा आहे की रायगड जिल्हा एवढा हिस्टॉरिकल आहे, परंतु या ठिकाणी एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून तो मागे आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची इंजिनिअरिंग कॉलेजपासून अगदी तुम्हाला या ठिकाणी टॉप लेवलचे कॉलेज आणावीत, ही आमची अपेक्षा आहे. या भागातील तरुणांची जी काही बेरोजगाराची महत्त्वाची समस्या आहे, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार या भागामध्ये कसं निर्माण करता येईल, रस्त्यांचं जाळं कशा पद्धतीने आपल्याला विणता येईल अजून मजबूत पद्धतीने, या वेगळ्या जे काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत त्याच्याकडे अधिक लक्ष निश्चितच देणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्रातल्या ज्या काही योजना आज आमच्या ह्या मतदारसंघापर्यंत पोचू शकलेल्या नाहीत, त्या पोचवण्याचं खरं उद्दिष्ट आम्ही निश्चितच खासदार झाल्यानंतर गाठू, असं मी या ठिकाणी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. नक्कीच विकासात्मक भूमिका आणि या ठिकाणी व्हिजन जे आहे ते सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी मांडलेलं आहे, त्यामुळे जनताच आता यावर कौल देईल. कॅमेरामन संदीप रणपिसेसह शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, रायगड.